महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या असल्याचा दावा काल मुंबईतल्या एका कार्यक्रमात करणारे जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्यावर चहूबाजूनी टीकेची झोड उठली आहे। त्यामुळे सध्या जैन समाजातही दोन गट निर्माण झाले आहेत। जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनीही आचार्य नयन पद्मसागर यांच्यावर टीका केली। आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी निलेशचंद्र महाराजांनी केली आहे। नयन पद्मसागर हे मराठी मारवाडी वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती। हे पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते। नयपद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे। पुन्हा वाद तुम्ही करता, वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचा आहे, आपला चुनाव जितायचा आहे। त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना। महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या असल्याच्या आणि मराठी भाषेची रचना ही जैन आचार्यांनी केली असल्याच्या जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी काही प्रश्न उपस्थित केले। हा जैन जिहाद आहे का असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी विचारला। आता आपण हिंदू धर्मामध्येच विभागले जाणार आहोत का? भारत देश कुठे घेऊन जात आहोत? हे कोणासाठी सुरू आहे? कोणावर दबाव आणण्यात येत आहे? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले। तुम्ही समाज घडवा, पण तो घडवताना इतिहास बिघडवू नका, शौर्याच्या गोष्टी करू नका असा टोलाही त्यांनी आचार्य नयन पद्मसागर यांना लगावला। ऋषीमुनींनी राजकारण केलं नाही तर त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलं असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। विरोधाभास हा पुरा कशासाठी हा खटाटोप चाललाय? म्हणजे हिंदू मुस्लिम होऊन गेलं, आता हिंदूंमध्येच असं लढायचं? पण मुनी आहात, आपण समाज घडवा, नक्कीच तुमचा आदर आहे, पण समाज घडवत असताना इतिहास बिघडवू नका आणि चुकीचा इतिहास सांगू नका आणि शौर्याच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका। आणि कशासाठी चाललंय? कुठे घेऊन चाललात आमचा भारत देश? कुठे आमची घेऊन चाललात संस्कृती? कुठे आमची आर्य संस्कृती? कुठे आमची सिंध? काय म्हणजे काय त्या बोलण्याला ताळमेळच नाही। आणि कोणासाठी करताय हा दबाव? कोणावर आणताय? ऋषीमुनींनी राजकारण नाही केलं, ऋषीमुनींनी समाजाला प्रबोधन केलं, पण ते चुकीचं नाही केलं। हे चुकीचं प्रबोधन होत आहे आणि इतिहास बदलण्याचं काम करत आहे। ज्या पद्धतीने हिंदूमध्येच बटवाडा होतोय, आपण वेगवेगळं स्टेटमेंट करून वेगळे करताय, मग आम्ही मराठा हिंदू ते अशा पद्धतीने चालत असेल आणि प्रत्येक वेळेला जैनांचं करून मराठा आणि जैन किंवा जे हिंदू यांच्यामध्ये विभागणी केली जाते का? आणि मग जे आपण त्यांना म्हणतोय जे जिहाद, लव जिहाद वगैरे, मग हा जैन जिहाद आहे का? तसं आता प्रकरणं वाटायला लागली आहेत की कशासाठी करताय? आपण सगळे एक आहोत, हिंदू आहोत। महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या होत्या। या जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आम्ही गिरगावकर संघटनेच्या वतीनं एबीपी माझाशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। इतिहासाची आणखी तोडमोड केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही आम्ही गिरगावकर संघटनेच्या वतीनं देण्यात आला। महाराणी ताराबाई यांच्याविषयी जैन मुनी वक्तव्य करत असताना राज्याचे मंत्री तिथं उपस्थित होते, पण त्यांनी साधा निषेधही केला नाही। याविषयी आम्ही गिरगावकर संघटनेनं नाराजी व्यक्त केली। पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेनं घेतलेला आढावा।
की हे जे वक्तव्य प्रत्येक वेळेला करतात ते नेहमी आपल्या मंत्र्यांसमोर करतात. तिथे मंत्री उपस्थित होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर हे कसं काय ऐकू शकतात आपल्या महापुरुषा? म्हणजे ह्यांचं काय झालं माहिती आहे, हे स्टेप आहे. म्हणजे आता तारा राणीबद्दल बोलणार, उद्या सकाळी अजून कोणतरी दुसऱ्या महापुरुषाबद्दल म्हणणार, मग शेवटी आपल्या महाराजांवरती येणार. तर जेव्हा ते महाराजांवरती येणार तेव्हा आम्ही त्यांना सोडणार नाही. तर त्यांनी आताच खबरदारी बाळगावी ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या पर्यंत, की त्यांनी लक्षात घ्यावं की हे सगळे वक्तव्य चालणार नाही. आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो, सर्वात जास्त सेल टॅक्स, सर्वात जास्त GST चोरी पण हेच लोक करतात आहेत. हे का नाही सांगत आहेत? यांचे मेटलवाले अमुकवाले बरेच आहेत. जरा चौकशी करा GST हो ना. सर्वात जास्त कोणावरती केसेस आहेत? ह्या लोकांवरती केसेस आहेत. हे पण सांगा, तुम्ही टॅक्स भरतोय आणि टॅक्स लुबाडतोय हेच करतात आहेत. हे पण जाहीरपणे सांगावं या लोकांनी. आणि जर का तुम्ही मुनी असाल तर आम्हाला आधार आहे. तुमचं काम आहे धर्मप्रचारकाचं आणि धर्मप्रसार करायचं. इतिहासाची मोडतोड करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर मग वेगळ्या प्रकारची मोडतोड होईल आणि त्याला संपूर्ण समाज नाही, हे राजकीय नेते ते त्याला जबाबदार राहतील. आत्ताच ह्या पद्मसागरला रोखा, त्याला अटकाव करा त्याच्यावर. आता जनतेचा जेव्हा क्षोभ होईल ना त्याला जबाबदार तेच असेल. आणि इतिहास आहे महाराष्ट्राचा. जेव्हा जेव्हा मराठी माणूस इतिहासाची मोडतोड झाली म्हणून रस्त्यावर उतरला तेव्हा तेव्हा क्रांती घडलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.